नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुनील जाधव आपल्या सर्वांचं माझ्या जीनियस थिंकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, खूपच आनंदाची गोष्ट आज मी तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे। ती अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर यांची पीएचडी ची पेटची प्रोसेस ही सुरू झालेली आहे आणि ही सुरू होत असताना मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की सीट किंवा व्हॅकंट हे फारच कमी होता, सीट फार कमी होते। परंतु आता 22 जुलै 2024 ला विद्यापीठाने एक सर्क्युलर टाकलेला आहे आणि त्या सर्क्युलर मुळे मित्रांनो ज्या जागा 200-250 होत्या त्या जागा जवळपास 2000 प्लस होणार आहे। होय मित्रांनो, या जागा वाढलेल्या आहे आणि या नेमकं काय वाढलेले आहे किंवा यामध्ये सर्क्युलर काय सांगतंय आणि अजून एक महत्त्वाची विशेष बाब आणि गोष्ट म्हणजे मित्रांनो, जे विद्यार्थी सेट नेट एमफिल होतं त्यांना आता पाठीमागच्या काही दिवसांपूर्वीपर्यंत विद्यापीठाने ऑर्डिनन्स काढला होता की यांना पेट एग्जाम द्यायची आहे आणि या सर्क्युलरमुळे आता या सर्क्युलरमध्ये सरळ विद्यापीठाने मेन्शन केले आहे की यांना जे सेट नेट एमफिल आहे त्यांना एक्झाम्पशन दिलं जाणार आहे, फक्त त्यांनी फॉर्म भरावा। या सर्व गोष्टी मित्रांनो या सर्क्युलर मध्ये आपण करणार आहोत। चला तर आपला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूयात। आपण बघा इथे आलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर पेट 2024 यामध्ये बघा सर्क्युलर नोटिफिकेशन यामध्ये दिसतोय सर्क्युलर रिगार्डिंग पीएचडी गाईडशिप अँड पेट 22 तारखेचं पत्र आहे ते पहा। परिपत्रक यामध्ये बघा सांगितलेलं आहे 12/7/2024 रोजी झालेल्या अधिष्ठाता मंडळाच्या इतिवृत्तास माननीय कुलगुरू महोदयांनी दिलेल्या मान्यतेप्रमाणे सर्व संबंधितांना या परिपत्रकाद्वारे कळविण्यात येते की भारताचे राजपत्र 7 नोव्हेंबर 22 पीएचडी अध्यादेशावर विस्तृत चर्चा करून खालील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे। आता बघा जागा कशा वाढल्यात कुठे वाढल्यात हे बघा। 1 नीट पहा, ज्या महाविद्यालयामध्ये संबंधित विषयाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवला जातो म्हणजे पीजीचा त्या ठिकाणी मान्यता प्राप्त संशोधन केंद्रे आहेत, पेट 2021 ला होते, अशा महाविद्यालयामध्ये शिकविणारा पूर्ण वेळ पदव्युत्तर शिक्षक पीजी टीचर किंवा पदवी वर्गाला शिकवणारा व विद्यापीठाच्या विहित प्रक्रियेत पीजी रिकॉग्नाइज असलेले शिक्षक असतील। अशा पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवणाऱ्या महाविद्यालयातील संशोधन मार्गदर्शकाला यानंतरही संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता पुढे चालू ठेवण्यात येईल व संशोधक विद्यार्थी संशोधन मार्गदर्शकाला देण्यात येतील। आता सर्वात मोठा ज्या जागा आपल्याला इन्क्रीज झाल्यात एक्सटेंड झाल्यात त्या एकच पॉइंट मध्ये। आता या प्रीवियस नोटिफिकेशन मध्ये विद्यापीठाने सांगितलं होतं की जेथे पीजी आहे आणि पीजी ला शिकवणारे हे सुद्धा ग्रांटेड असतील अशाच ठिकाणी होतं, परंतु आता हा नियम सुद्धा काढून टाकलेला आहे। त्यांनी सांगितलंय की ज्या ठिकाणी परीक्षा केंद्र आहे तेथे पदव्युत्तर एमए ला शिकवणारे शिक्षक किंवा पदवी ग्रॅज्युएशनला शिकवणारे शिक्षक असतील त्यांना सुद्धा जागा देणार आहे, ज्या की पाठीमागच्याच ऑर्डिनन्स मध्ये ते नव्हतं। त्यानंतर बघा, तसेच या अगोदर विद्यापीठाने विहित प्रक्रिया करून जे विशेष संशोधन केंद्र मान्य केली आहेत ते संशोधन केंद्र पूर्ववत चालू राहतील, जसं की निलिट अजित सीट्स वॉकआउट्स बघा हे जे आहेत हे चालूच राहणार आहे। त्यानंतर बघा महत्त्वाचं 2 नंबरचं एमफिल हा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना ज्या विद्यार्थ्यांना पीएचडी पूर्ण करण्यासाठी भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या वेगवेगळ्या संस्थांमार्फत पीएचडी पूर्ण करण्यासाठी फेलोशिप मिळालेली आहे अशा एमफिल पीएचडी जीआरएफ टू एसआरएफ शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना त्रिसदस्यीय तज्ञ समिती नेमून समितीने शिफारसीत केलेल्या प्रगती अहवालानुसार पात्र विद्यार्थ्यांना पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रोविजनल पत्र निर्गमित करून प्रवेश देण्याची शिफारस सर्वानुमते करण्यात येत आहे। म्हणजे जे एमफिल धारक आहेत त्यांना पीएचडी साठी सुद्धा एसआरएफ मिळणार आहे। अशा सर्व एमफिल ते पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना त्रिसदस्यीय समिती देऊन डीआरसी व आरआरसी मध्ये सर्व प्रकरणे मान्य करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला आहे। आता सर्वात महत्त्वाचा शेवटचा पॉइंट पहा, हा महत्त्वाचा आहे एक्झाम्प्टेड लोकांसाठी विद्यार्थ्यांसाठी। एमफिल नेट सेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पेट परीक्षा 2024 मधून सूट देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे। यावरती सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला होता की विद्यापीठाने एक्झाम्पशन क्रायटेरिया कॅन्सल केला होता, परंतु आता बघा तो मान्य झालाय की एक्झाम्पशन ठेवणार आहे।
परंतु बघा पुढे लिहिले, परंतु सदरील विद्यार्थ्यांना पेट 2024 मध्ये नोंदणी करणे अनिवार्य आहे. नीट ऐका विद्यार्थी मित्रांनो, जे नेट एमफिल सेट आहे अशा विद्यार्थ्यांना एक्झम्पशन आहे, म्हणजे त्यांना पेट परीक्षा देण्याची गरज नाही. फक्त त्यांनी काय करायचंय, पेट 2024 मध्ये नोंदणी करायची अनिवार्य आहे. अशा पद्धतीच्या दुरुस्त्या PhD अध्यादेश ऑर्डिनन्स 2024 मध्ये करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात येत आहे. याची सर्व संशोधक, विद्यार्थी, संशोधन मार्गदर्शक व संशोधन केंद्रे यांनी नोंद घ्यावी. बघा यामध्ये सरळ सरळ सांगितलेले 2-3 गोष्टी की PG टीचर आणि UG टीचर यांना हे गाईडशिप पूर्ववत ठेवण्यात आलेली आहे. एमफिल विद्यार्थ्यांना PhD साठी सुद्धा SRF मिळणार आहे आणि सेटनेट वाल्यांना सुद्धा एक्झम्पशन मिळालं आहे आणि तेही फक्त त्यांना फॉर्म भरणं गरजेचं आहे. आता चला तर मित्रांनो, तुम्हाला मी जागा कशा पाहायच्या आहेत किंवा किती जागा कुठं कशा सध्याला आहेत. जास्तीत जास्त जागा आहेत, परंतु यामधून सुद्धा बघा पहिले किती जागा होत्या. पहिल्या पूर्ववत सगळे, म्हणजे एखाद्या सेंटरवरती जर एखाद्या शिक्षकाच्या ठिकाणी सेंटर नसेल, PG नसेल, सेंटर नसेल, पण UG ला शिकवतात, ते दुसऱ्या सेंटरला अटॅच होते आणि अशा लोकांचं सुद्धा व्हॅकन्सी त्यांनी दिलेल्या आहेत. पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की येथे 40 ते 50% या जागा वाढलेल्या आहेत. जसं की बघा जागा कुठे पाहायच्या होत्या मी तुम्हाला सांगतो. डॉक्टर बामू PhD व्हॅकन्सी, येथे आपल्याला येथे दिसते पहा, येथे व्हॅकन्सी बघा दिसत होत्या. जसं की मी आता तुम्हाला सांगतोय सायकोलॉजी, यासाठी तुम्हाला इथे दिसतात 36 गाईड 36 आणि व्हॅकंट सीट होते 99. परंतु आता या सर्वांनाच या 99 नाही, तर यामधले काही जे लोक आहेत त्यांच्या ठिकाणी सेंटर नाही किंवा PG सेंटर नाही, असे लोक वगळून येथे जागा वाढतील. पहिले येथे एकच जागा होती, विद्यापीठात ज्या मॅडम आहेत त्यांचीच एक जागा होती, परंतु आता जिथे जिथे सेंटर आहेत तिथले ह्या जागा वाढणार आहेत आणि या जागा आपल्याला अपडेट मिळणार आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला येथे समजेल, येथे पहा दिलं होतं विद्यापीठाने प्रोव्हिजनल व्हॅकन्सी डिटेल. बघा येथे फॅकल्टी टाकले होते, फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इंटरडिसिप्लिनरी स्टडीज, कॉमर्स मॅनेजमेंट अँड ह्युमॅनिटीज. जसे की बघा या बघूयात आपण ह्युमॅनिटीज मध्ये, यामध्ये त्यांनी गाईड दिले होते, 30 गाईड दिले होते, 216 व्हॅकन्सी इथे दाखवले होते त्यांनी. बघा मॅक्झिमम सीट आणि व्हॅकंट सीट, जसं की ह्युमॅनिटीज मध्ये आता 73 सीट आपल्याला दाखवत होतो. परंतु आता या GR मुळे काय झालेलं आहे, आताचं जे सर्क्युलर, त्यामध्ये या जागा वाढलेल्या आपल्याला दिसून येतील. बघा जसं की सायकोलॉजीसाठी 17 नंबर पहा, डॉक्टर A अष्टपुत्रे, रिसर्च गाईड, डिपार्टमेंट ऑफ सायकोलॉजी, डॉक्टर बामू युनिव्हर्सिटी औरंगाबाद, असोसिएट प्रोफेसर, यांच्या 6 जागा होत्या. 5 जागा भरल्या होत्या आणि एकच जागा रिक्त होती. बरोबर, एकच सीट होती, कारण विद्यापीठात PG सेंटर होतं. परंतु जर आता नवीन याच्या प्रमाणे जर पाहायचं ठरलं की आत्ताच तुम्हाला मी दाखवलं होतं पहा, डॉक्टर बामू PhD व्हॅकन्सी, त्यानंतर येथे पहा जसं की सायकोलॉजी, हे पेट 2021च्या डेटा प्रमाणे 99 सीट होते, परंतु बाकी रिसर्च सेंटर नव्हते, म्हणून एकच सीट जवळपास मॅडमचे आपल्याला हे पहा येते 1 नंबरला डॉक्टर A अष्टपुत्रे, 1 व्हॅकन्सी इतकीच आपल्याला दाखवत होते. परंतु या सर्क्युलरमुळे, आताचं जे सर्क्युलर आलेलं आहे, या सर्क्युलरमुळे या जागा आपल्याला ही जागा एक जागा होती, आता यामधून बऱ्याचशा लोकांकडे रिसर्च सेंटर आहे, UG PG ला टीचर आहेत. आता येथे जागा आपल्या, जिथे एक जागा आपल्याला तुम्हाला इथे शो करत होती, एकच मिनिट, एकच जागा आपल्याला इथे 17 नंबरला आपण पाहू शकतो की एकच जागा होती 17 नंबरला, येथे एक जागा होती. आता यामधून बरेचसे गाईड वाढलेले आहेत, हे जवळपास 36 गाईड, एक गाईड समजा होतेच, आता 35 गाईड पैकी खूप सारे गाईड यामध्ये आता सर्क्युलर प्रमाणे इन झालेले आहेत. त्यामुळे इथे एक जागा होती, आता ती सायकोलॉजीची एक जागा न राहता आता खूप साऱ्या जागा अपडेट होऊन एक जागेच्या ऐवजी खूप साऱ्या जागा, एक 40-50% जागा या वाढणार आहे. नॉट ओनली फक्त सायकोलॉजी बट ऑल्सो बाकीचे सब्जेक्ट सुद्धा. बघा इथे एक सीट आपल्याला दाखवतोय. आता या सर्व जागा वाढलेल्या दिसून येणार आहे अकॉर्डिंग टू सर्क्युलर प्रमाणे.
आशा करतो मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। यासाठी सबस्क्राईब करा की ज्या विद्यापीठाच्या ज्या नोटिफिकेशन येत असतात त्यावर मी सर्वात अगोदर आपल्यासाठी व्हिडिओज घेऊन येत असतो। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।